हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला जगाच्या दृष्टीनं भारत हे कसा जैवविविधतेने नटलेला आणि एक महत्त्वाचा प्रदेश आहे याच्याविषयी, मग ही व्हॅरिएबिलिटी अगदी खूप सायंटिफिक नाही पण ओव्हरऑल एक जनरल माहिती मी तुमच्यासमोर आज इथं मांडणार आहे. तर आपल्याला माहिती आहे भारतामध्ये 4 हॉटस्पॉट्स आहेत, जे काही 34 हॉटस्पॉट्स पूर्ण जगभरात आहेत आणि कॉन्झर्वेशन इंटरनॅशनल किंवा अजूनही बऱ्याचशा एजन्सीजनी या हॉटस्पॉट्सना मान्यता दिलेली आहे. तुम्ही कन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटी जी 1992ला रिओ कॉन्फरन्सचं एक आउटपुट होतं आणि त्यामुळं जगभरात संपूर्ण हे कॉन्झर्वेशन मेजर्स किंवा बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशनच्या गप्पा आणि डिस्कशन्स म्हणेन मी, आणि स्ट्रॅटेजीज ठरवणं, पॉलिसीज ठरवणं, त्या इम्प्लिमेंट करणं, लॉज बनवणं, हे सगळं जगभरात अति वेगात एका फास्टर रेटनं सुरू झालं. तर त्याची बेस जो आहे, मी इवन त्याच्याही पाठीमागं जाईन की स्टॉकहोम कॉन्फरन्स आहे. इवन त्याच्याही अगोदर ज्या काही जगभरात मूवमेंट छोट्या मोठ्या प्रमाणावर सर्व देशांमध्ये होत होत्या, हे त्याचं आउटपुट आहे. आज आपण जे काही कॉन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी किंवा जैवविविधतेचं रक्षण, पर्यावरणाचं रक्षण अशा गोष्टी म्हणतो, तर याची सुरुवात जवळपास दुसऱ्या महायुद्धानंतर, इवन त्याच्याही अगोदर अशी बरेचशी उदाहरणं आहेत, ती झालेली होती. तर मी भारत हा कसा जैवविविधतेनं नटलेला आणि इवन काही कॉन्झर्वेशन मुवमेंट्स इथं सुरू झाल्या, गव्हर्मेंटनं सुद्धा चांगल्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात इफर्ट्स आजकाल सुरू केलेले आहेत, तरीसुद्धा डिग्रेडेशन होतं आहे. पण ओव्हरऑल वी आर एबल टू स्टॉप द फर्दर डिग्रेडेशन. कुठेतरी एक मॉनिटर म्हणा किंवा कंट्रोल म्हणा, लोकसंख्या वाढते, त्याचे मोठे इश्यूज आणि इफेक्ट्स आपल्या भारत देशावर दिसून येत आहेत. तर जगातली 7 ते 8% रेकॉर्डेड स्पेसीज ह्या भारतात सापडतात. तुम्ही बघा जेवढ्या आहेत त्या, आणि हा जगाचा 2.4% जॉग्राफिकल एरिया भारत देश हा ऑक्युपाय करतो. तर मी पुन्हा सांगेन की CBD कन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटीनं असं सांगितलेलं आहे, किंवा त्यांच्या एका वेबसाईटवर तुम्ही गेला तर तुम्हाला काही गोष्टी कळून येतील, जिथं बरेचसे इम्पॉर्टंट देश आणि प्रदेश यांच्या डायव्हर्सिटीबाबतच्या काही प्रोजेक्ट्स असतील, त्याची अपडेटेड इन्फॉर्मेशन असेल, ओव्हरऑल त्याचं एक नेटवर्क आहे आणि ते तिथं त्यांनी मेन्शन केलेलं आहे वेबसाईटवर. तर 91,200च्या आसपास ॲनिमल्स आपल्या भारत देशामध्ये, या स्पेसीज मी म्हणतो या भारत देशामध्ये आहेत. जवळपास 45,500च्या आसपास वनस्पती, फ्लोरल स्पेसीज, प्लांट स्पेसीज आपल्या भारत देशामध्ये आहेत. तर आपल्या भारतात 10 बायोजिओग्राफिक झोन्स जे आहेत, मग डेझर्ट आहे, कोल्ड आहे, हॉट डेझर्ट आहे, ट्रॉपिकल एव्हरग्रीन रेन फॉरेस्ट आहेत, किंवा आपण म्हणतो की कोस्टल एरिया आहे, सह्याद्रीचे भाग आहे, नॉर्थ ईस्टर्न हिमालयन रेंजेस आहेत, स्क्रबलँड्स आहेत, अरिड, सेमी अरिड, गँगॅटिक प्लेन्स आहेत. तर ह्या सर्वांमध्ये मिळून ही बायोडायव्हर्सिटी वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्सनी ॲज पार्ट ऑफ डिफरंट इकोसिस्टीम्स ही विखुरलेली आहे. तर अनेक प्रकारचे सर्वेज असतील, रिसर्च असेल, किंवा इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट्स असतील, किंवा मी असं म्हणेन त्याला इन्व्हेंटरीज, हे आत्ता किंवा गेल्या काही दशकात ऑलरेडी त्याची सुरुवात झालेली आहे. आयडेंटिफिकेशनबाबत असेल, वेगवेगळे शास्त्रज्ञ करत असणारे प्रोजेक्ट्स असतील, किंवा NGOज असतील. आता कॉर्पोरेटची इन्व्हॉल्वमेंटसुद्धा आजकाल तुम्हाला दिसेल ह्या कॉन्झर्वेशन मेजरसाठी. तर या सर्वाद्वारे फ्लोरा आणि फाउनल स्पेसीसचं आयडेंटिफिकेशन, रेकॉर्डिंग असेल, हे चांगल्या पद्धतीनं केलं जात आहे. आता गव्हर्मेंटच्या इन्स्टिट्यूशन्स, स्पेशली सेंट्रल गव्हर्मेंटच्या इन्स्टिट्यूशन्स, किंवा आपलं एनव्हिसचं नेटवर्क आहे, MOFCC आहे, दे आर प्लेइंग व्हेरी बिग रोल इन
रिपोर्टिंग, मॉनिटरिंग, ओव्हरऑल कीपिंग वॉच, किंवा मी म्हणेन की त्याचं प्रॉपर डॉक्युमेंटेशन असेल, वेबसाईट्सवर त्या सगळ्या गोष्टी लोकांसाठी अभ्यासासाठी खुल्या ठेवणं, या गोष्टी असेल. तर भारतामध्ये हाय एंडेमिझम म्हणजे त्या अशा वनस्पती पृथ्वीवर इतर कुठेही रेकॉर्ड केलेल्या नाहीत, त्या फक्त भारतात किंवा आपल्या प्रदेशातच सापडतात. तर भारत हा पक्ष्यांच्या एंडेमिझममध्ये 10व्या क्रमांकावर येतो. मी ऐकलेलं आहे की जवळपास 1200 स्पेसीज ऑफ दी बर्ड्स ह्या आपल्या भारत देशामध्ये आढळतात. तर 69 म्हणजे 10व्या क्रमांकावर एंडेमिझमच्या दृष्टीने मी बोलतो आहे की इथंच फक्त आढळतात 69 एंडेमिक स्पेसीज. तर रेप्टाईल स्पेसीज आहे भारत, त्यात 5वा नंबर येतो. एंडेमिकच्या दृष्टीनं 156 स्पेसीज आपल्या देशामध्ये आहेत, तेव्हा इतरत्र कुठेही आढळत नाहीत, फक्त भारत देशामध्ये आढळतात. ॲम्फिबियन्स पण आहे, त्याच्यामध्ये आपला 7वा नंबर येतो. 110 स्पेसीज ऑफ ॲम्फिबियन्स या भारत देशामध्ये आहेत. तर मी तुम्हाला इथं मुख्यत्वे सांगेन की भारत हा 8 जे वॅबिलोरियन सेंटर्स ऑफ द वर्ल्ड्स आहेत, जिथं ओरिजिन आणि डायव्हर्सिटी ऑफ क्रॉप्स, ओरिजिन अँड डायव्हर्सिटी ऑफ क्रॉप्स हे डेव्हलप झाले. तर भारत हा 8 अशा प्रदेशांपैकी एक प्रदेश आहे. ट्रॉपिकल आहे, इक्वेटरल किंवा थोडीशी लाईन ती त्याच्या वरचा भाग आपल्या साऊथ पार्टला टच होतो. आणखी व्हॅरिएबल कंडिशन्स इथं आहेत, म्हणजे पृथ्वीवर जवळपास ज्या सर्व प्रकारच्या क्लायमॅटिक कंडिशन्स आढळतात त्या भारतातल्या वेगवेगळ्या जिओग्राफिक झोनमध्ये सुद्धा आढळतात. तुम्हाला ते पाहावयास मिळेल, किंवा तुम्ही भारत जर फिरला असेल तर तुम्हाला त्या गोष्टी अनुभवायस मिळतील. तर इथं क्रॉप डायव्हर्सिटीचं हे सेंटर किंवा ओरिजिन आहे. आता मी सांगेन की ज्या 300 वाईल्ड ॲन्सेस्टर्स जे आजकाल आपण क्रॉप व्हरायटीज वापरतो, ओके, तर आणि किंवा कल्टिवेट केलेले आहेत, त्याचे 300 वाईल्ड ॲन्सेस्टर्स हे आपल्या भारत देशामध्ये सापडतात. तुम्हाला माहिती आहे एडॅफिक फॅक्टर्स, सॉईल रिलेटेड फॅक्टर्स असतात, त्याच्यानंतर क्लायमेट आहे, टोपोग्राफिक कंडिशन्स असतील, अल्टिट्यूडच्या गोष्टी असतील, ओव्हरऑल जॉग्रफी, जिओलॉजी, सर्वच गोष्टी या एक व्हॅरिएशन्स तर इथं आहेच आणि स्टॅबिलिटीसुद्धा आहे. म्हणजे क्लायमेट वेगवेगळ्या रिजनमध्ये आणि ओव्हरऑल त्या रिजनचं ती स्टॅबिलिटी ऑफ क्लायमेट हे इथल्या स्पेसीजना सर्वाईव्ह करणं, रिप्रोड्यूस करणं, एक प्रॉपर इंटरॅक्शन, एक मॅच्युअर इकोसिस्टीम्स या ट्रॉपिकल बेल्टमध्ये मी सांगेन की डेव्हलप झालेले आहेत. तर वाईड इकोसिस्टीम हॅबिटॅट्स या भारत देशामध्ये आढळतात. जवळपास 40% भाग हा आपल्या भारताचा हा सेमी अरिड आणि अरिड मग्यात मध्य प्रदेशचा भाग असेल, डेक्कन प्लॅटूचा भाग असेल, राजस्थान आणि गुजरातचा काही भाग असेल, तर 40% यांनी व्यापलेला आहे. मी खूप टक्केवारी आणि आकडेवारी किंवा अगदी स्पेसीसचे नावं इथं नाही सांगणार आहे, पण ओव्हरऑल हे सगळं आहे आणि हे लाखो कोट्यावधी वर्षांपासून मेंटेन केलं जात आहे, मेंटेन होतं आहे, हे सांगायचं आहे मला. इथं कोल्ड आणि हॉट असे झोन्स पण आहेत. तर मुख्यत्वे करून ठराविक पर्सेंट तो कमी प्रमाणात आहे, पण कोल्ड झोन्ससुद्धा जे हिमालयन रेंजेस किंवा लडाखचं पार्ट आहे आपल्या भारत देशामध्ये आहेत. आणि अशा सर्वच ठिकाणी वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्सच्या, मॉर्फॉलॉजीच्या, फिजिओलॉजीच्या, मग ते मेडिसिनल व्हॅल्यू आणि युजेस इम्पॉर्टन्स हा वेगळा विषय आणि प्रत्येकाचं काहीतरी वैशिष्ट्य आहे. आणि या स्पेसीज एंडेमिक असतील, इतरत्र सापडत असतील, त्या आपल्या भारत देशात सुद्धा सापडतात.
आणि ते मोठ्या प्रमाणात सापडतात. मी सांगेन की वेटलँड्स आपल्या भारत देशामध्ये आहेत. जवळपास 100च्या आसपास मेजर वेटलँड्स आपल्या भारत देशामध्ये आहेत. हाय अल्टिट्यूडचे असेल, हॉट कंडिशन्स असतील, ह्युमिड कंडिशन्स असतील, आपल्या भारत देशामध्ये आहेत. म्हणजे जवळपास 4,500 स्क्वेअर किलोमीटर्सचा मँग्रोव्हजनी सुद्धा प्रदेश आपल्या देशातला व्यापलेला आहे, जे कोस्टल एरियामध्ये असतात. एक रिच फिश डायव्हर्सिटीसुद्धा आहे जी कोस्टल एरियामध्ये आहे. आणि तुम्ही बघाल हे भारतातले 3 किंवा काही मेजर सिटीज ह्या कोस्टल एरियाशी डेव्हलप झालेल्या आहेत. मेट्रो सिटीचा जर आपण विचार केला तर कोलकाता आहे, चेन्नई आहे, मुंबई आहे. वन ऑफ इकॉनॉमिक कॅपिटल सिटी, किंवा जिथं जास्तीत जास्त म्हणजे लोकसंख्येला सुद्धा तो कोस्टल भाग सपोर्ट करतो आहे. तर तुम्ही बघा जगातले मोस्ट ऑफ द मेट्रो सिटीजसुद्धा या कोस्टल एरियाच्या आसपास तुम्हाला आढळून येतील. तर तिथून फिश हा सुद्धा एक मोठा एक मराईन रिसोर्स मिळतो आणि तो आपल्या भारतात मोठ्या प्रमाणात आहे. आपली ओव्हरऑल टोटल जी कोस्टल लाईन आहे ती 7,500 किलोमीटर्सच्या आसपास आहे. तर आयलँड्स आणि कोस्ट हे मिळून इथं आहे. म्हणजे अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप यांची सुद्धा याच्यामध्ये गणना होते काउंट केल्यानंतर. तर या कोस्टल लाईनमध्ये रिच आणि युनिक बायोडायव्हर्सिटी, तर विविधतेनं नटलेला फक्त कल्चर किंवा कम्युनिटीज, लँग्वेजेस, स्टेट वाईज आपण बघतो हेच नाही, तर जैवविविधतेनं सुद्धा नटलेला असा हा देश आहे. आणि ह्या इतक्या सगळ्या पॉप्युलेशनला डायरेक्टली इनडायरेक्टली तो सपोर्ट करतो आहे. फॉरेस्ट आपल्या भारत देशामध्ये आता हे ॲग्रिकल्चरल ग्रीनरी धरून माझ्या माहितीप्रमाणे ही 23% आहे. ॲक्च्युली फॉरेस्ट एरिया आपल्याला माहिती आहे नॅशनल फॉरेस्ट पॉलिसीनुसार किंवा एक सायंटिफिक मोजमाप आहे की 33% ही फॉरेस्टची डायव्हर्सिटी असावी. तर ओव्हरऑल 10 to 11% ॲक्च्युअल फॉरेस्ट एरिया आहे माझ्या माहितीप्रमाणे. तर मुख्यत्वे करून आजकाल प्रोटेक्टेड एरियाचं नेटवर्कसुद्धा आहे. सँच्युरीज आहेत, नॅशनल पार्क्स आहे, बायोस्फिअर रिझर्व्स आहे आणि इवन इको सेन्सिटिव्ह झोन्स ही सुद्धा एक नवीन कन्सेप्ट अलीकडच्या काळात आलेली आहे. अँड आपल्या गव्हर्नमेंटचे इफर्ट्स इन ऑर्डर टू प्रोटेक्ट, इन ऑर्डर टू कॉन्झर्व द नॅचरल रिसोर्सेस हे होत आहेत. त्या दृष्टीने आपण चांगली पावलं टाकत आहोत, जे चांगल्या डिसिजन्स घेत आहोत. पण तरीसुद्धा डिग्रेडेशन होतं हे मला इथं नमूद करायचं आहे. सगळं काय आहे, प्रेशर, पॉप्युलेशन प्रेशरच इतकं आहे, त्यांच्या गरजा इतक्या आहेत. आपल्याला ह्या दुसरे ऑप्शन्ससुद्धा कमी आहेत. आता हे लोकांच्या गरजा, ओव्हरऑल आपली एम काय आहे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचं टार्गेट्स काय आहेत, किंवा लोक कशा पद्धतीनं या निसर्गाशी समतोल थ्रू आउट इंडिया मी म्हणतो की ज्या बाजूनं आहेत, हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला पाहायला मिळेल की गेल्या काही वर्षात आपल्या भारत देशामध्ये फॉरेस्ट कवर हा वाढलेला आहे. चायनामध्ये सुद्धा तो वाढलेला आहे. नासानं त्यांच्या काही सॅटेलाइटिक इमेजेस घेऊन ते ॲप्रिशिएटसुद्धा केलेलं आहे वेळोवेळी. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की एक चांगले इफर्ट्स आपण पर्यावरणाच्या बाबतीत अलीकडच्या काळात घेतो आहे. आणि राज्य सरकार असतील किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट हे सर्व एकत्रितपणे अशा गोष्टींकडे लक्ष देत आहेत. तर यात लोकसहभाग खूप महत्त्वाचा आहे. आपल्याकडे माउंटन इकोसिस्टीम्स आहेत.
मुख्यत्वे करून हॉटस्पॉट्स जे आहेत ना ते माउंटन इकोसिस्टीम्सवर आहेत. सह्याद्रीच्या रेंजेस हा एक हॉटस्पॉट आहे मुख्य. पहिले दोन जे ओरिजिनल सुरुवातीच्या काळात समोर आले किंवा आपल्याला सर्वांना माहिती होत असते. आणि ईस्टर्न हिमालयन रेंजेस किंवा नॉर्थ ईस्टर्न हिमालयन रेंजेस हा पार्ट आहे त्याच्यामध्ये. नंतर मग अंदमान निकोबार आयलँड्स किंवा श्रीलंकेचा पार्टसुद्धा त्यामध्ये काही येतो. आणि इंडो बर्मा रिजन हे हॉटस्पॉट्समध्ये सुद्धा गणले जातात. तर इथं खूप स्पेसीज रिचनेस आहे, व्हरायटी आहे, स्पेशल जिओग्राफिकल कंडिशन्स आहेत, बायोफिजिकल कंडिशन्स आहेत, ऑर्गॅनिझम्सशी रिलेटेड सोशियो कल्चरल व्हॅरिएशन आहे. आणि ओव्हरऑल हे काय दाखवतं, ओव्हरऑल एक युनिक रिजन भारत म्हणून, भारत देश म्हणून आपल्याला इथं दिसून येतो. तर इथं एंडेमिझम हा मोठ्या प्रमाणात या हॉटस्पॉट्समध्ये आहे. स्पेसिस रिचनेस आहे. आपल्याला माहिती आहे की IUCN हे दरवर्षी रेड डाटा बुकच्या रूपानं किंवा रेड डाटा लिस्टच्या रूपानं एंडेंजर्ड, एंडेमिक आणि थ्रेटन्ड स्पेसिसची लिस्ट आणि अजून काही कॅटेगरीज आहेत ते पब्लिश करतात. तर अशा हंड्रेड्स ऑफ स्पेसीज आपल्या भारत देशामधल्या त्यांनी लिस्ट आउट केलेल्या आहेत ज्या क्रिटिकली एंडेंजर्ड या कॅटेगरीमध्ये येतात. तर आपल्याला अजूनही तर ह्यांचं कॉन्झर्वेशन किंवा रक्षण करणं म्हणजे ह्युमन ॲक्टिव्हिटीजमुळं अशा स्पेसीजवर गदा येऊ नये. नॅचरल रेट ऑफ एक्सटिंक्शन जो आहे त्याच्या कितीतरी पटीनं अधिक आज ह्युमन इंड्युस्ड रेट ऑफ एक्सटिंक्शन हा वाढलेला आहे. तर ओव्हरऑल मी तुम्हाला सांगेन की लोकांचं लाईव्हलीहूड या बायोडायव्हर्सिटीवर डिपेंड आहे. पूर्ण भारतावर रिसोर्सेस आहेत, संसाधनं आहेत, जैवविविधता आहे, हे सगळे रिलेटेड आहे. पॉवर्टी ॲलिव्हेशन आपल्याला करायचं आहे, सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करायची आहे आणि ओव्हरऑल हे केलं तरच आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या दृष्टीने वाटचाल करू. तुम्हाला माहिती आहे फॉरेस्ट एरियाज हे पॉल्युटंट्सचं ॲब्सॉर्प्शन करतात, कार्बन डायऑक्साईडला शोषून घेतात आणि ते स्वतः ग्रो होतात. फोटोसिंथेसिस प्रोसेस आहे आणि मग कार्बोहायड्रेट्स प्रोड्यूस करतात आणि मग तो इकोसिस्टीम सर्व्हिसेस किंवा जे काही फूड चेन आणि फूड वेबच्या दृष्टीनं त्या इतरांनाही मग ते न्यूट्रिएंट सायकलिंग असेल किंवा ईटिंग अँड बीइंग ईटनची प्रोसेस असेल ती सर्व या डायव्हर्सिटीमध्ये लाखो वर्षापासून सुरू आहे. तर ओव्हरऑल मी असं सांगेन की स्पेशल टाईप्स ऑफ इकोसिस्टीम्स आणि हॅबिटॅट्स आपल्या भारतामध्ये आहेत. गव्हर्मेंट ऑफ इंडियाचा हा एक प्लॅन होता की जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिटीज असतील किंवा लोकसहभागातून पुढं जाणं याबद्दलच्या गोष्टी असतील तर थाउजंड्स ऑफ जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिटीज विलेजियन लेवलला ह्या सुरू आहेत. तुम्हाला माहिती आहे आपल्या भारताचा नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंजसुद्धा आहे. आपल्या पूर्ण भारताला ग्रीन करायचं आहे, ग्रीन इंडिया मिशन आपल्याकडे बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्या प्रत्येकावर कितीतरी चांगलं आणि त्याचे मेरिट्स डिमेरिट्स दोन्ही पद्धतीनं आपल्याला आपण बोलू शकतो, बोललं जाऊ शकतं. त्यावर डिस्कशन्स ऑलरेडी बऱ्याचशा कॉन्फरन्स आणि वर्कशॉप्स होतात आणि तुम्हाला वाचाव्यासुद्धा असं बरेच मटेरियल इतर ठिकाणी आढळेल. अफॉरेस्टेशनच्या स्कीम्स आहेत, इको रिस्टोरेशनचे प्रोजेक्ट असतील, वॉटर हार्वेस्टिंगचे प्रोजेक्ट्स असतील तर बऱ्याचशा प्रोग्रॅम्स, प्लॅनचं इम्प्लिमेंटेशन, बिफोर दॅट पॉलिसी हे सर्व आपल्या भारत आणि लॉजच्या दृष्टीनं कॉन्झर्वेशन, प्रोटेक्शन आणि प्रिझर्वेशनचे मेजर्स हे ऑलरेडी सुरू झालेले आहेत. कारण ही एवढी बायोडायव्हर्सिटी,
एका अर्थानं आपल्याला इंटरनॅशनल प्रेशरसुद्धा आहे असं मी म्हणेन, किंवा वी आर पार्ट ऑफ दॅट इंटरनॅशनल ॲग्रीमेंट्स की आम्ही हे सर्व कॉन्झर्व करणार आहोत आणि इंडिया इज ऑल्सो कमिटेड. ॲक्च्युली त्याच्या अगोदर किंवा हंड्रेड्स ऑफ इयर्सपासूनसुद्धा आपण हे सगळं करतो आहे. फक्त गेल्या काही दशकांमध्ये लोकसंख्या वाढली, इंडस्ट्रियलायझेशन किंवा काही नवीन डेव्हलपमेंटच्या कन्सेप्ट्स आल्या आणि त्यामुळं मग सगळे इश्यूज सुरू झालेले आहेत. तर बऱ्याच प्रकारच्या स्कीम्स आपल्या भारत देशामध्ये आजही सध्या सुरू आहेत. तुम्ही स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीम्स किंवा वेबसाईट जर ओपन केल्या तर तुम्हाला तिथे या सगळ्या पाहायला मिळतील, बघायला मिळतील, त्याविषयी वाचायला मिळेल. तर आपल्याकडे नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी आहे, नॅशनल एन्व्हायरमेंटल पॉलिसी आहे, लँड असेल, ॲग्रिकल्चरल असेल किंवा माउंटन्स, डेझर्ट्स असतील, ह्या सर्वांबद्दलच्या काही कॉन्झर्वेशन रिलेटेड गोष्टी, तिथल्या स्पेसिस कॉन्झर्वेशनच्या तुम्हाला पाहायला मिळतील. आपल्याकडे प्रोटेक्टेड एरियाचं नेटवर्क आहे. मला वाटतं जवळपास 600पेक्षाही जास्त, म्हणजे हा जुना नंबर आहे, प्रोटेक्टेड एरियाज आपल्या भारतात आहेत. आपण एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट सारख्या एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सच्या प्रोसेसेस ऑलरेडी सुरू केलेल्या आहेत. त्यानंतर आपण कोस्टल लाईन प्रोटेक्ट करण्यासाठी ते CRZ नोटिफिकेशन्स आहेत आपल्याकडे. आणि ह्या सर्व गोष्टीमुळेच ही डायव्हर्सिटी टिकून राहण्यास, डेव्हलपमेंटच्या प्रेशरपासून रक्षण करण्यास महत्त्वाच्या आहेत. आणि इन फ्युचर पब्लिक पार्टिसिपेशन, लोकांचा सहभाग, लोकांचे सजेशन्स हे खूप महत्त्वाचं आहे. हे वैभव जर आपल्याला टिकवायचं असेल, ऑलरेडी डिग्रेडेशन झालेलं आहे, होत आहे, इन फ्युचरसुद्धा ते होईल, पण थांबवायचं आहेत या गोष्टी, शक्य तितक्या प्रमाणात रिस्टोअर करायच्या आहेत. आणि थोडी वेगळ्या प्रकारची डेव्हलपमेंट जी निसर्गाला अनुसरून असेल अशी यावी. मनरेगासारख्या स्कीम्स आहेत ज्याच्यामधून मला वाटतं हे महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट असं फुल फॉर्म आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी फॉरेस्टेशन, वॉटर हार्वेस्टिंग असेल, त्यानंतर सॉईल कॉन्झर्वेशन, ओव्हरऑल लँड डेव्हलपमेंट असेल, ह्या गोष्टी लोकांसमोर आणल्या, लोकांसाठी आणल्या. आणि हे खूप महत्त्वाचं होतं. बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ॲक्ट किंवा बायोडायव्हर्सिटी ॲक्ट ऑफ 2002च्या अनुसरून आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्ससुद्धा शेअर करतो आहे. ॲक्सेस अँड बेनिफिट शेअरिंग, फेअर अँड इक्विटेबल बेनिफिट शेअरिंग, FEBS. आपल्याकडे नॅशनल बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटी आहे, बायोडायव्हर्सिटी मॉनिटरिंग कमिटीज आहेत, स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड्स आहेत, CPCB आहे, स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड्स आहेत. ओव्हरऑल या सर्वांवर वॉच ठेवणारी मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट आपल्या देशामध्ये नोडल एजन्सी आहे. इन सिटू आणि एक्स सिटूच्या बऱ्याचशा प्रॅक्टिसेस चांगल्या पद्धतीनं आपल्या इथं राबवल्या जात आहेत. आणि मी म्हणेन हे सर्व होतं आहे त्या आणखी 5 पटीनं 10 पटीनं सुद्धा वाढाव्यात. आणि देर इज स्कोप फॉर इट. जीन बँक्स आहेत, मोठे मोठे इन्स्टिट्यूट आपल्या इथं काम करतात, पण तरीसुद्धा मी म्हटलं अजूनही खूप मोठा स्कोप या फील्डमध्ये काम करण्यासाठी आहे. आपल्याकडे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट आहे, तो बायोडायव्हर्सिटी ॲक्ट ऑफ 2002 तो सुद्धा आहे. प्लांट अँड प्रोटेक्शन व्हरायटीज आणि फार्मर्सचे राईट्स याच्याबद्दलचे ॲक्ट्स आहेत. ओव्हरऑल मी सांगेन की ट्रॅडिशनल नॉलेज हे टिकवून ठेवण्यासाठी किंवा याच्या बाबतीतच्या सुद्धा काही रूल्स आहेत. आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे डेहराडूनला फॉरेस्ट सर्वे इन्स्टिट्यूट आहे. याशिवाय वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया हे सुद्धा आहे.
अनेक प्रकारच्या चांगल्या लॉज, रूल्स, प्लॅन्स, प्रोग्रॅम्स आहेत. तर हे चांगल्या पद्धतीनं मॉनिटर व्हावेत. त्यांचं इम्प्लिमेंटेशन जे होतं आहे, रिव्ह्यू त्याच्यामध्ये वेळोवेळी घेतला जावा. आणि आपल्या भारताच्या हे जैवविविधता आणि ती जशी लोकांना सपोर्ट करते, तर ह्यातला जो बॅलन्स आहे तो मेंटेन केला जावा, ही अपेक्षा आहे. तर एवढं बोलून मी माझे आजचे शब्द थांबवतो. पुढच्या वेळेला असाच एखादा टॉपिक घेऊन मी तुमच्यासमोर येईन. थँक्यू. बाय बाय.